नमस्कार मित्रांनो, जीनेस नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। 1 मे पासून नियमांमध्ये होणार बदल। मग 1 मे पासून बँकेसंदर्भातील नियम बदलणार आहेत, तसेच रेल्वे संदर्भातील नियम बदलणार आहेत, तसेच गॅस सिलेंडर संदर्भातील काही नियम बदलणार आहेत। तर याविषयी आपण सविस्तर माहिती बघूया। तर मग 1 मे पासून बँकांचे अनेक नियम बदलणार असून यामध्ये वेगवेगळ्या बँकांचा समावेश आहे। या बदललेल्या सर्व नियमांमुळे तुमच्या खिशाला झळ बसू नये म्हणून कोणते नियम बदलले आणि नवीन नियम कोणते लागू झाले आहेत हे माहिती असणे महत्त्वाचे आहे। तर मित्रांनो, 1 मे पासून सिलेंडरच्या किमती तसेच बँकेचे व्यवहार यामध्ये नवीन नियम लागू होणार आहे। आर्थिक वर्षातला नवीन महिना सुरू होणार असून सामान्य नागरिकांना समस्या येऊ शकते। तर अनेक गोष्टी येणाऱ्या 1 मेला बदलणार आहेत। मग कोणत्या बँकांचे नियम बदलणार आहेत, तसेच नवीन नियम काय आहेत हे आपण जाणून घेऊया। तर मित्रांनो, आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील। चला तर मित्रांनो, बघूयात बँकेसंदर्भातील नियम। ICICI बँक आपल्या सेवा शुल्कात नवीन बदल ICICI बँकेने केला आहे। तसेच पासबुक सेवेसाठी आता काही शुल्क या 1 मे पासून द्यावे लागणार आहे। तसेच ग्रामीण भागातील लोकांना डेबिट कार्डसाठी प्रत्येक वर्षी 99 रुपये शुल्क द्यावे लागतील, तर शहरातील नागरिकांना 200 रुपये शुल्क द्यावे लागतील। तसेच 25 चेकबुकचे निशुल्क राहतील। IDFC बँक क्रेडिट कार्डच्या मदतीने बिल देणे मागणार असल्याने जर तुम्ही वीज बिल, फोन बिल, केबल बिल, इंटरनेट बिल, पाणी बिल जर तुम्ही क्रेडिट कार्डने करीत असाल तर तुम्हाला पैसे मोजावे लागतील। IDFC बँकेने देखील नियमात बदल केले आहेत। नंतरची बँक आहे HDFC बँक। HDFC बँक ही खाजगी क्षेत्रातील एक महत्त्वाची अग्रणी बँक आहे। HDFC बँकेने देखील आपल्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत। FD योजनेच्या गुंतवणुकीसाठी तारीख या बँकेने नागरिकांसाठी वाढवली आहे। तुम्ही 10 मे पर्यंत गुंतवणूक करू शकता। 2020 मध्ये या योजनेची सुरुवात झाली होती। नागरिकांना अधिक व्याज मिळेल जर या योजनेमध्ये गुंतवणूक केली तर। मग येस बँक आपल्या नियमांमध्ये काही बदल 1 मे पासून येस बँकेने देखील केले आहे। कमीत कमी 50,000 रुपये प्रो मॅक्स खाते असणाऱ्या ग्राहकांना आता त्यांच्या खात्यात ठेवावे लागणार आहे। कमीत कमी 25,000 रुपये प्रो प्लस बचत खात्यात ग्राहकांना ठेवावे लागणार आहे। तसेच 10,000 रुपये प्रो बचत खात्यात ठेवावे लागणार आहे। प्रतिवर्षी 299 रुपयाचे शुल्क एलिमेंट डेबिट कार्डसाठी द्यावे लागेल। एक्सप्लोअर डेबिट कार्डसाठी 599 रुपये, एंगेज कार्डसाठी 399 रुपये, तर डेबिट कार्ड साठी शेतकरी वर्गाला 149 रुपये द्यावे लागणार आहेत। तसेच 1 मे पासून या सिलेंडरच्या किमती कमी झाल्या आहेत। सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार आजपासून देशातील विविध शहरांमध्ये LPG सिलेंडरच्या किमतीत 19 रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे। मात्र या कपातीचा लाभ केवळ 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरवरच मिळणार आहे। यावेळी घरगुती वापराच्या LPG सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही। त्यामुळे महाराष्ट्रातील घरगुती LPG सिलेंडरचे दर म्हणजे 14.2 किलो वजनाच्या सिलेंडरचे दर हे महाराष्ट्रात 802 रुपये एवढेच आहेत। तसेच आपण बघूयात रेल्वे संदर्भातील नियम। मग रेल्वे संदर्भातील कोणकोणते नियम बदलणार आहेत? तर मित्रांनो, रेल्वेने तुम्ही प्रवास करत असाल तर तुम्ही कुठेही तिकीट बुक केले असेल आणि ते वेटिंग किंवा RCS मध्ये अडकले असेल तर आता तुम्हाला अशी सुविधा देण्यासाठी रेल्वेने आपल्या नियमांमध्ये बदल केले आहे। अशा प्रकारचे तिकीट रद्द केल्यावर आकारण्यात येणाऱ्या सुविधा शुल्कात रेल्वेने बदल केले आहेत। त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। अनेक वेळा लोकांचे वेटिंग तिकीट कन्फर्म होत नाही किंवा RAC मध्ये पोहोचल्यानंतर तिकीट अडकते। अशा परिस्थितीत रेल्वे स्वतःचा अनेक वेळा तिकीट रद्द करते। या मोबदल्यात प्रवाशांकडून मोठी रक्कम वसूल करण्यात येते, ज्याला सुविधा शुल्क म्हणतात। मात्र आता रेल्वेने ही रक्कम बदलली आहे। आता रेल्वे प्रवाशांनी तिकीट रद्द केल्यास किंवा ते आपोआप रद्द झाल्यास 60 रुपये एवढी निश्चित रक्कम आकारण्यात
येणार आहे। तर मित्रांनो, रेल्वे संदर्भातील हा नियम खूप महत्त्वाचा आहे, तो आपल्या फायद्यासाठी आहे, तर लक्षात ठेवा। आणि तसेच भारतीय रेल्वेने अलीकडेच पाण्याच्या बाटल्यांसंबंधित सुद्धा नियम बदलला आहे। याआधी रेल्वेत प्रवाशांना 1 लिटर पाण्याच्या बाटल्या दिल्या जात होत्या, आता नव्या नियमानुसार प्रवाशांना 500 मिलीच्या बाटल्या दिल्या जाणार आहे। यानंतर प्रवाशांनी वेगळे पाणी हवे असल्यास प्रवाशांना अतिरिक्त बाटल्या मोफत दिल्या जातील। हा नियम आणण्यामागील कारण म्हणजे पाण्याची बचत करणे हा आहे। मग प्रवाशांना उत्तम सुविधा मिळावी यासाठी रेल्वेकडून कायम प्रवाशांसाठी सेवेसाठी आपल्या नियमात सकारात्मक बदल करण्याचा निर्णय घेत असतात। मग पाण्याच्या बाटल्या आता मोफत मिळणार आहेत। अशा प्रकारे मित्रांनो, हे 1 मे पासून नवीन नियम लागू होणार आहे, नियमात बदल होणार आहेत। तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।